मित्रांनो, हिस्ट्री बाय मंगेश चौले या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण 1857च्या उठावाच्या पूर्वी की साधारणतः वेगवेगळ्या शासकांचा आढावा घेतला आहे. तर हे जे वेगवेगळे शासक आहेत की सामान्यतः सुरुवातीला त्यांना गव्हर्नर जनरल्स असं म्हटलं जाईल. यापूर्वी आपण ते चर्चा केली आहे. 1773चा आलेला होता रेग्युलेटिंग ॲक्ट, नियमन कायदा. याने पहिला कोण आला तर वॉरन हेस्टिंग हा होता. वॉरन हेस्टिंग ओके, किरकोळ होता, लॉर्ड नव्हता. ओके, की ब्रिटिश परंपरा त्याला खूप काही महत्त्व देत नव्हती. मग हा कोण होता तर गव्हर्नर जनरल होता एका पद्धतीने. कशाचा तर बेंगॉलचा. ओके, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हा इथे आला. 1773 नंतर पुढचा कायदा आला होता महत्त्वाचा, तो म्हणजे 1833च्या कायद्याने की इथं बेंटिक आला. बेंटिक, ओके, विलियम बेंटिक. तर हे जे विलियम बेंटिक हा जो व्यक्ती आहे हा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आला आहे. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आलेला आहे तसा. ओके, 1833ला. मग आता 1858ला काय झालं आहे तर व्हाईसरॉय हे पद निर्माण केलं आहे. आणि याच्यामध्ये कोण आला तर मग कॅनिंग आला आहे. तो उठावाच्या पूर्वी होता, तो शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता. आणि नंतर मग त्याला काय केलं तर व्हाईसरॉय हे पद देण्यात आलं. व्हाईसरॉय म्हणजे काय तर राजा किंवा राणीचा आवाज असं म्हटलं जाईल. भारतातील राजे जे होते ते म्हणत असत की आम्ही नोकरांची अजिबात बोलणार नाही, तर आम्ही डायरेक्टली कोणाशी बोलू ते सामान्यतः राजा किंवा राणी, की फक्त एक राजा फक्त दुसऱ्या राजाशीच बोलतो. मधल्या लिंबूटिंबू लोकांची अजिबात बोलत नाही. की जसं लॉर्ड कर्झन आणि सयाजीराव गायकवाड यांचा वाद झाला की सयाजीरावांना कर्झनने पत्र पाठवलं कारण नसताना की तुम्हाला युरोपात जाण्याचं प्रचंड वेळ आहे, युरोपात जा, मात्र जाताना माझी परवानगी घेऊन जा. सयाजीराव म्हणले ती बेटा जरा इज्जतीमध्ये राहा, की लायकी काढायला लावू नको, मी राजा आहे आणि तो एक राजाचा सेवक आहे, की इथून पुढे इज्जतीत राहायचं तसा. आणि म्हणून की मग ह्या कारणास्तव वेगळे वाद निर्माण झाले होते. आणि म्हणून साधारणतः राजांना वाईट वाटू नये म्हणून गव्हर्नर जनरल या पदाचं रूपांतरण व्हाईसरॉयमध्ये करण्यात आलं आहे. सो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, ओके, मग साधारणतः तो जर विचारला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल तर बेंटिक, ओके, सॉरी वॉरन हेस्टिंग, ओके, HSBC ही बँक आपण पूर्वी लक्षात ठेवायचं ठरलं. हेस्टिंग्स नंतर पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया विचारलं तर मग बेंटिक आला. आणि त्यानंतर पुढे कोण मग कॅनिंग. ओके, सो हेस्टिंग, बेंटिक आणि कॅनिंग. तर आपण त्याचा आता आढावा घेऊयात. सो लॉर्ड कॅनिंग, चार्ल्स कॅनिंग 1856-57च्या दरम्यान की साधारणतः उठाव झाला. सो मुंबई, मद्रास आणि कलकत्ता विद्यापीठांची निर्मिती झाली आहे. 1857 उठावाची वर्ष होती, तर याचमुळे उठाव झाला तसा. ऑगस्ट 1858 ॲक्ट फॉर बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. थोडक्यात ते काय म्हणतात की बेटर गव्हर्नमेंट, की थोडक्यात पूर्वी चांगली शासन व्यवस्था नव्हती तर आता चांगली शासन व्यवस्था देण्याचा प्रयत्न करत असतं. त्यांचं म्हणणं आहे भारत सुशासनाचा कायदा देण्यात आला आहे. पुढील टप्प्यामध्ये राणीचा जाहीरनामा आला आहे. 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामाने अलाहाबाद या ठिकाणी दरबार भरला आहे. विलिनीकरणाच्या सिद्धांतांच्या समाप्तीची घोषणा केली की इथून पुढे कोणतंही संस्थान काढून घेणार नाही, तुमचे पगार भत्ते तनखे हे सगळे देऊत. या राणीच्या जाहीरनाम्याला अपोज म्हणून कोणी केलं तर बेगम हजरत महल यांचा जाहीरनामा आला तसा. ओके, दिस वन. 1860 रोजी कॅनिंगने भारतीय संस्थानिकांना वेगळ्या सनदा दिल्यात आणि इथून पुढे परमनंटली की त्यांना सेटल करण्याचा मनसुबा त्याचा होता. आग्रा आणि लाहोर सगळ्यात महत्त्वाचं आहे. दिल्लीनंतर आग्रा आणि लाहोर, ओके, दिल्लीच्या खाली आग्रा आहे, तिथे त्यांनी दरबार भरले. तेथील वेगवेगळ्या राजवाड्यांपर्यंत स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी. त्या काळात आजच्यासारखं इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप, फेसबुक नव्हते. काही स्टोरी टाकली तर ती ताबडतोब दिसेल आणि म्हणून त्यांना समजावं म्हणून आग्रा आणि लाहोर या ठिकाणी त्यांनी दरबार भरलेत. इंग्रज शिपायांचे बंड झाले 1859 रोजी. साधारणतः त्याला व्हाईट म्युटिनी असं म्हटलं आहे. गोऱ्या शिपायांनी उठाव केला. उठावाचं कारण काय, त्यांना पगार भत्ते हे पूर्वीच ज्यावेळेस त्यांची अपॉइंटमेंट झाली त्यावेळेस लिहून दिलं जाईल. जसं आज MPSC किंवा UPSC देते. समजा ॲडव्हर्टाईज झाली की एवढा बेसिक असेल इथपर्यंत तो जाईल समजा, त्यावेळेस त्यांना तो दिला होता. आणि एक अनुच्छेद होता त्यामध्ये पॅरा, तो कोणता की भारतामध्ये तुम्ही मातृभूमीपासून दूर राहत आहेत भारतात जाऊन, आणि म्हणून मातृभूमीपासून दूर राहण्याचा तुम्हाला एवढा पैसा दिला जाईल. ओके, मग असं त्यांचं एका मार्गाने म्हणणं होतं. आणि म्हणून मग ते 1858ला काय सांगितलं होतं की समान तत्व, की आर्टिकल 14, 15, 16 हे जे पुढे आलं की नोकरीची समान संधीपासून सगळं त्यामध्ये येत आहे. आजचे जे आर्टिकल 14, 15, 16 समजा हेच तिकडं त्यांनाही लागू होते तसं, नक्की आर्टिकल नंबर वेगळा जरी असला
तरी त्यांचं आजच्या काळानुसार म्हणणं काय तर भेदभाव केला जाणार नाही. मग गोऱ्यांना वेगळे पगार आणि भत्ते का, भारतीय सैनिक वाहिनी का आम्हालाही द्या. म्हणून कॅनिंगच्या काळात हा मोठा उठाव झाला की प्रॉमिस काय केलं होतं आणि दिलं काय, कैसे क्या हो गए देखते देखते असं एका मार्गाने त्यांचं म्हणणं होतं. पण कॅनिंग म्हटलं की तुम्हाला टेबला खालून मिळेल, जे काय मिळायचं ते मिळेल. मग हे ड्युअल सिस्टम आजही चालू आहे समजा. सो इंग्रज शिपायांचं बंड व्हाईट म्युटिनी. ओके. इंडियन कौन्सिल ॲक्ट आला 1861. त्याचवेळी मग 1836 34-35 ओके 1834-35-36च्या दरम्यान लॉर्ड थॉमस मेकॉलेने इंडियन पेनल कोड आणलं होतं, दंडसंहिता. ती या काळात लागू झालेली आहे. ती फक्त दंडसंहिता होती, धार्मिक संहिता नव्हती. ओके. आपला आता युनिफॉर्म सिव्हिल कोड आणायचा आहे की जो धर्माच्या बाबतीतही समान कायदे करणारा असेल. समजा कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, ज्याला आपण CRPC असं म्हणतो, तोही आला आहे. CRPC 1861 इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे उच्च न्यायालयांची स्थापना झाली. यासाठी इंग्लंडच्या राणीने 26 जुलै 1862 रोजी परवानगी दिली आहे. तशी पुढे 1861 प्रत्येक प्रांतात की एक पोलीस खातं निर्माण करण्यात आलं आहे. मग त्यातून पुढे हे वेगळ्या डिपार्टमेंट आहेत, ते आजही आपण पाहू शकतो आहे. बंगालमध्ये नेळीचा उठाव झाला आहे. कधी झाला आहे? 1859ला. दीनबंधू मित्र यांचं नीलदर्पण नावाचं जे गाजलेलं नाटक आहे समजा, ते आपण सर्वांना माहितीच आहे त्याचे. कॅनिंगच्या मदतीसाठी अर्थतज्ञ जेम्स विल्सन म्हणून याला पाचारण करण्यात आलं आहे. या काळात आयकर जो होता इम्पोर्ट टॅक्स की मग 20 पाऊंड लावण्यात आला आहे. उद्योग आणि धंद्यांवरती परवाना करणाऱ्याला लायसन्स राज खऱ्या अर्थाने चालू झाला आहे. ब्रिटिशांच्या मर्जीतील जे लोक असतील त्यांनाच लायसन्स दिले जात. आयातीवरील जकातीवरती की कर किती टाकला तर तंबाखू एवढा कर टाकला. तसा भारतीयांना तंबाखू की पोर्तुगीजांनी भारतामध्ये वेगळ्या गोष्टी आणल्या होत्या, त्यामध्ये मग तंबाखू आणली आणि त्यामध्ये आपण चुनापुडीचा शोध लावला आहे. कारण आपण इक्वेडोरच्या जवळ आहोत, ऑलरेडी आपण हॉट पीपल आहोत की उष्णता जास्त असते शरीराची. ती उष्णता तंबाखूने अजून वाढू नये म्हणून त्यामध्ये चुना ॲड केलं जातं, चुनापुडी कॉम्प्लिमेंटरी आहे. त्यासोबतच मग पोटॅटो आणि टोमॅटो पोर्तुगीजांनी भारतामध्ये आणलेत ब्राझीलवरून. ओके. आफ्रिकेतून गुलमोहर हा वृक्ष आला. सो साधारणतः ब्राझीलवरून की टोबॅको आली, तंबाखू. त्यासोबतच मग साधारणतः पोटॅटो आणि टोमॅटो हे आलेत. खास करून महत्त्वाचं म्हणजे मिरची आली, चिली, तिखट पदार्थ. ओके. या वेगळ्या प्रक्रिया. सो मुलकी आणि लष्करी खर्चामध्ये इथं कपात करण्याचं ठरलं आहे. मुलकी आणि लष्करी खर्चात कपात. 1859 बेंगॉल रेंट ॲक्टनुसार की खंड वाढवायला न्यायालयाची परवानगी आवश्यक आली. पुढं वेस्टलँडचा अधिनियम आला आहे, ज्यानुसार आसाम, निलगिरी या ठिकाणी पडीक जमिनी गोय लोकांना कमी किमतीमध्ये त्यांनी देऊन टाकल्या. तशा तेथील असंतोष कमी करण्यासाठी खुश केला आहे. नीलदर्पणचे इंग्रजीत भाषांतरण बेंगॉलचा लेफ्टनंट गव्हर्नर होता की कोणता तर ग्रँट याने केला आहे. ओके. मग नंतरच्या टप्प्यात एक लॉर्ड एल्गिन फर्स्ट म्हणून आला, तो काय खूप महत्त्वाचा नाही. त्याच्या काळात फक्त वहाबी आंदोलन आलं आहे. सुरुवातीला त्यांचं केंद्र बरेली हे होतं, बरेली. आणि नंतर ते पाटलीपुत्र किंवा पाटणा या ठिकाणी गेलेत की मागच्या कंबाईनच्या पुरलेमध्ये हा प्रश्न आपला विचारला, पाटणा. पुढे येऊयात की सर जॉन लॉरेन्स म्हणून आला आहे की त्यांनी पंजाब आणि अवध या ठिकाणी टेनेसी ॲक्ट आणलेत. ओके. जॉन लॉरेन्स. कलकत्ता, मुंबई, मद्रास उच्च न्यायालयांची स्थापना याच्या काळात झाली. भूतानसोबत त्यांनी युद्ध केलं आणि तेथील राजाला हरवून टाकला आहे. 1866 ओडिसाचा भीषण दुष्काळ होता, त्यावरती त्याने फेमाईन कमिशन नेमलं आहे. तसं खूप काही महत्त्वाचं नाही, बट स्टील आपण एकदा लॉरेन्सने जलसिंचन खाते निर्माण केले, खास करून दुष्काळावरती. आणि मग कोण आला तर मग रिचर्ड स्ट्रॅची याच्या अध्यक्षतेखाली नेमलं. हाच रिचर्ड स्ट्रॅची नंतरच्या टप्प्यामध्ये फेमाईन आयोगाचा देखील अध्यक्ष बनतो आहे. सो जलसिंचन की त्याने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे जलसिंचन खात्यावर. नंतरच्या टप्प्यामध्ये लॉर्ड मेयो म्हणून आला आहे. ओके. मेयो हा जो आहे समजा तो आपण इथे ऑब्झर्व करू शकतो. तसा लॉर्ड मेयो 1869 ते 72 अंदमानामध्ये एका कैद्याने त्याची हत्या केली. मात्र हा खरोखरच भारताला सुधारण्याचं एक मिशन घेऊन आलेला होता. मग हे वहाबी चळवळीतील एक व्यक्ती होता. ओके. एक पठाण होता वहाबी चळवळीतील, तर त्याने याची हत्या केली तशी वहाबी. पुढं वित्तीय केंद्रीकरणाचा जनक, केंद्र आणि प्रांताची योजना आणली. 14 डिसेंबर 1870 ओके च्या दरम्यान त्याने तो ठराव आणला आहे. याने काय सांगितलं की केंद्र, प्रांत, ग्राम पातळी, जिल्हा पातळी यांना स्वतःचे वेगळे महसुलाचे स्रोत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने त्याने पावले उचलण्यास सुरुवात केली. कारण उद्या समजा ग्राम पातळीवरती निधी लागला, कधी समजा गावात निधी लागतो तर केंद्राला अप्रोच करावं लागेल, डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट. की थोडक्यात सरपंचांनी आजच्या भाषेमध्ये डायरेक्टली मोदींशी संवाद साधणं, तर ते शक्य आहे का? तर इम्पॉसिबल आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःचे महसुलाचे वेगळे स्रोत निर्माण करावेत आणि त्यातून आपला कारभार चालवावा. म्हणून वित्तीय विकेंद्रीकरणाचं जनक असं म्हटलं जातं. याच्याच काळात मद्रास महानगरपालिका स्थापन झाली आणि
त्याने तिथं खूप यशस्वीरित्या शिक्षणापासून वेगळे प्रयोग देखील राबवले. प्रांतांना संपूर्ण निधी दिला आहे. आवश्यकतेनुसार एक खर्चाचे स्वातंत्र्य देखील त्यांना दिलं आहे. जनगणना 1871पासून प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना करायची. त्यांचा मूळ उद्देश काय होता तर त्यातून धर्म कळावा, जात कळावी, व्यवसायाची माहिती सरकारला कळावी, असं त्यांचं एक प्रमुख धोरण होतं तसं. ओके. सो मेयो भारतीय राजपुत्रांचे शिक्षणासाठी की त्याने धारवाड त्यासोबतच राजकोट आणि अजमेर या ठिकाणी कॉलेजेस उभारले. मग अजमेरच्या कॉलेजला त्याचंच नाव दिलं, मेयो कॉलेज म्हणून जे आहे. त्याने ओळखलेलं होतं की हे जे राजे राजवाडे आहेत ते अत्यंत जुनाट पद्धतीने आणि जुलमी पद्धतीने राज्य करतात. मग त्यांना भरपूर त्याने चांगले डोसेस दिलेत वेगवेगळे, मात्र त्या डोसने त्यांच्यावरती काही फरक पडणं कारण ते आउटडेटेड झाले होते. मग त्याने यांची लहान लहान मुलं ताब्यात घेतली आणि त्यांना सांगितलं की यांची सगळी काळजी मी घेईल. पण त्याने पुढील अशी पिढी आणली आहे की त्या वेगवेगळ्या संस्थानामध्ये या आधुनिक शिक्षण घेतलेल्या राजकुमारांनी स्वतःच्या पद्धतीने मग आधुनिक शिक्षणाची जनता निर्माण केली, की थोडक्यात जनतेला आधुनिक शिक्षण दिलं. आणि मग पटेलांना फार त्रास पुढे झाला नाही, खास करून संस्थानिकांच्या विलिनीकरणात त्रास झाला नाही, कारण त्यांचे राजे आधुनिक पद्धतीचे होते. आणि म्हणून मग मॉडर्न प्रिन्सिपल्सवरती त्यांनी वेगळे राजे निर्माण केलेत. राजकोट महाविद्यालय, काठेवाड, अजमेर या ठिकाणी पुढे आलं आहे. स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडिया SSI की जे वेगळे आकडेवारी निर्माण करण्याचं काम करत आहे ते कोणाच्या काळात झालं तर पुन्हा रिपीट करतो, मेयो. ओके. महत्त्वाचं आहे वित्तीय विकेंद्रीकरणाचा जनक. राजपुत्रांसाठी त्याने आधुनिक धर्तीवरती वेगळे शाळा कॉलेजेस निर्माण केलेत. जे वेगळे राजकुमार होते अख्ख्या भारतभरातील लिटरल ते ताब्यामध्ये घेऊन टाकत. तो शेती आणि व्यापारासाठी स्वतंत्र खातं आलं आहे. राज्यांकडून त्याने रेल्वेची सुरुवात केलेली आहे. मेयोचा प्राथमिक शिक्षणावरती भर होता. मदरशांना अनुकूल असं त्याने कार्य केलं तसं. ओके. त्यासोबतच काय केलं आहे की सामान्यतः शारदा कायदा जो आहे कालवा, ओके, शारदा कालवा, ओके. सो साधारणतः तो वायव्य प्रांतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याने निर्माण केला त्याचा. पुढचा आला आहे गव्हर्नर जनरल लॉर्ड नॉर्थब्रोक किंवा त्याला व्हाईसरॉय असं म्हटलं जाईल. मग हे ज्यावेळेस भारतीय जनतेला भेटायचे, जनतेच्या प्रतिनिधींना भेटायचे त्यावेळेस सूटबूट टायमध्ये असत. आणि ज्यावेळेस राजे राजवाड्यांना भेटायचे त्यावेळेस मग ते त्यांच्या राजे राजवाड्यांसारखे कपडे घालत. ओके. थोडक्यात मग राजा राजवाड्यांना मूर्ख बनवत की आम्ही तुमच्यासारखेच दिसतो. तसे राजाचे प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस भेटायला जात त्यावेळेस मग जुनाट पद्धतीचे कपडे घालत किंवा ब्रिटिश राजा राणी ज्या पद्धतीचे कपडे घालतात त्या पद्धतीचे कपडे घातले तर त्याला व्हाईसरॉय म्हणत, आणि सूटबूट टाय घातलं तर त्याला गव्हर्नर जनरल म्हणत. मात्र ते नाव वेगळ्या डॉक्युमेंटमध्ये पुन्हा रिफ्लेक्ट झालेलंच आहे तसं. मात्र 1858पासून व्हाईसरॉय हे पद होतं. मात्र तरीही ब्रिटिश डॉक्युमेंटमध्ये त्यांचा गव्हर्नर जनरल म्हणून उल्लेख केला जाईल आणि /व्हाईसरॉय असं टाकलं आहे. 1875ला प्रिन्स ऑफ वेल्सची भारतात भेट झाली. खूप काही महत्त्वाचं नाही. ट्रायल ऑफ गायकवाड ऑफ बडोदा तो झाला. भीषण दुष्काळात बिहार आणि मध्य प्रांतात तो आला आहे. पंजाबमध्ये कुका चळवळ झाली. खूप काही महत्त्वाचं नाही. अफगाणिस्तान प्रश्नावरून पुढे त्याने राजीनामा दिला आहे. ओके. लॉर्ड नॉर्थब्रोक खूप काही लक्षात ठेवण्याचा नाही आहे. पुढे लॉर्ड लिटन आला आहे. लिटन द बॅड असं त्याला म्हटलं आहे. इंग्रजी साहित्याचा मोठा अभ्यासक होता. त्याने साहित्याच्या जगातील ओवेन मेरिडियन म्हणून त्याला ओळखलं जाईल की जो एक प्रख्यात कवी, इतिहासकार, लेखक होता. प्रख्यात कवी, कादंबरीकार आणि निबंधकार असं त्याला म्हटलं आहे. 1876 ते 1880च्या दरम्यान तो भारतात आला आहे. आणि तो भारतात आल्या आल्या त्याचा पायगुणच वाईट होता. पायगुण वाईट असल्यामुळे लोक काय म्हणाले की तो पालथ्या पायाचा आहे की कशाला आला इथं. मग त्याच वेळेस त्याने ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्याच्यावरती मग स्ट्रॅची आयोग नेमला. त्याचा अहवाल मुद्दाम दुष्काळ संपल्यानंतर दिला आहे. याच्याच काळात पुणे सार्वजनिक सभेने मागणी केलेली होती पूर्वी की भारतीय प्रतिनिधी देखील ब्रिटिश पार्लमेंटमध्ये घ्या. मग हा आल्या आल्या संतापला त्यांच्यावरती तसा. त्यासोबतच अजून कशासाठी गाजला आहे की ज्यावेळेस भारत दुष्काळामध्ये होरपळतो आहे त्यावेळेस त्याने राणीचा दरबार भरून मिठाई वाटली आणि फटाके फोडलेत. मग गवा जोशी पुणे सार्वजनिक सभेत तिथं गेलेत आणि राणीसमोर तक्रार केली, राणीच्या दरबारामध्ये तक्रार केली की हे काय चाललं आहे तसं. मग ज्यावेळी भारत दुष्काळात होरपळतो आहे तर हा मिठाई वाटतोय म्हणून लोकांनी याला भारताचा नीरो असं म्हटलं आहे. ओके. भारताचा नीरो. मग भारताचा नीरो म्हटल्यामुळे की याने भारतीय वर्तमानपत्रांवरती बंदीच आणली. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला 1878ला. मग दुष्काळामुळे अशी जनता बरबाद झाली होती. ते म्हणले की मरायचं तर मग आत्महत्या करण्याची यालाही सोबत घेऊन जाऊ आणि म्हणून पुण्यकर्म करूयात. आणि म्हणून याच्यावरती देखील हल्ले होऊ लागले. तर याने पुढं आर्म्स ॲक्ट आणला. 1878लाच आर्म्स ॲक्ट आणलेला आहे तसा. या आर्म्स ॲक्टच्या माध्यमातून भारतीयांनी शस्त्रे बाळगायची नाही. लोक म्हणले 1858 राणीचा जाहीरनामा, तुम्ही शस्त्र बाळगतात आम्ही का नाही, म्हणून वाद निर्माण झालेत. 1876 ते 1880 भीषण दुष्काळ पडला आहे. मद्रास, मुंबई, म्हैसूर, हैदराबाद, पंजाब या भागात. ओके. मग पुढं पहिला दुष्काळ आयोग या काळात नेमला आहे रिचर्ड स्ट्रॅची की ज्याने पूर्वी जलसिंचन खातं सांभाळलं होतं लॉरेन्सच्या काळात. रॉयल टायटल अधिनियम म्हणजे ब्रिटिशांसाठी जर कधी काही चांगली कामं केली तर त्यांना पदव्या देत. युद्धात पराक्रम गाजवला जंग बहादूर.
ओके, पुढं राव बहादूर, जनतेवरती चांगलं नियंत्रण आहे तसं. रावसाहेब, भाऊसाहेब अशा वेगवेगळ्या ज्या पदव्या आहेत समजा त्या. सगळ्यात मोठी पदवी होती या काळात सर, त्याच्यावरती होती कैसर नावाचा एक हिरा होता. मग आता रॉयल टायटल अधिनियम आणला आहे राजा उपाधी कायदा, की जो असहकार चळवळीमध्ये सगळ्यांनी पदव्या सोडून द्यायचं ठरलं आहे, की मग याच्यावरती टार्गेट केला आहे. महाराणी व्हिक्टोरिया कैसर हिंद हा किताब दिला आहे दिल्ली दरबार भरवून. ओके, की मग 1878ला VP आला, व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट. प्रकाशकांना मॅजिस्ट्रेटकडून बॉन्ड लिहून घ्यावा लागेल. जे जिल्हा न्यायाधीश असतात की आम्ही सरकारच्या विरोधात काही छापणार नाही, किंवा जे काही छापलं जाईल ते छापण्याच्या अगोदर यांची परवानगी घ्यावी लागेल तसं. सो इंडियन लँग्वेज अँड न्यूजपेपर ॲक्ट आला आहे, भारतीय भाषा वृत्तपत्रे कायदा, तो लिटनच्या काळात आला आहे तसा. नक्की ज्याला आपण व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट, देशी वृत्तपत्रे बंधने कायदा, ह्या दोन्हींशी सिमिलर आहे. 1878 आर्म्स ॲक्ट आला आहे, भारतीय शस्त्र अधिनियम, विना लायसन्ससाठी शस्त्र परवाना, की शस्त्राचा परवाना घ्यावा लागेल आणि शक्य त्याने भारतीयांकडील सगळी शस्त्र काढून घेतली आहेत. स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस कमिशन या काळात नेमण्यात आलं आहे. उच्च कुळातील भारतीयांना सेवेत संधी दिली, की ऑलरेडी जे मोठमोठे जमीनदार आहेत, लँडलॉर्ड्स आहेत, किंवा भारतीय लोक, सर्वसामान्य लोक संतापले. ओके, इक्वॅलिटीचं तत्व आहेत कुठं आलं आहे. तसेच नागरी सेवेत प्रवेश करण्याचं वय त्याने 21 होतं, ते मग आता 19 केलं. त्यासोबतच लॅटिन भाषेचा पेपर टाकला, जो भारींना पेलवत नव्हता. ओके, असं भारतात संस्कृत आहे ते अशी तिकडे युरोपात जुनी लॅटिन भाषा वापरली जाते, तर त्यांचा प्रभाव होता. ड्रामॅटिक परफॉर्मन्सेस ॲक्ट आणला. या ड्रामॅटिक परफॉर्मन्सेस ॲक्टमध्ये त्यानं प्रामुख्याने काय घडून आणलं आहे, की वेगळे काही नाटकं वगैरे दाखवायची असतील तर पहिले याची परवानगी लागेल तशी. ओके, सेन्सॉरशिप ॲक्ट हा जो आहे समजा तो आला. याच्याच काळात दुसरे अफगाण युद्ध झालं 1878. ओके, आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी की हातात तर काहीच मिळालं नाही, की साधारणतः त्याचा असा दावा होता की रशिया अफगाणिस्तान परिसर घेईल आणि त्यानंतर पाकिस्तान आणि इराणच्या मधल्या भागातून रशिया अरबी समुद्रावरती राज्य गाजवेल, म्हणून रशियाच्या ताब्यात अफगाणिस्तान जाऊ नये म्हणून मीच ताब्यात घेतो आहे. नंतर रशियाने 100 वर्षानंतर हल्ला केला तसा, की हा जरा 100 वर्ष काळाच्या पुढं होता असं म्हणावं लागेल. त्यात मात्र हकनाक भारतीय तिजोरी खाली झाली आणि सामान्यतः की भारतीयांचे डोळे उघडले. तिथं वित्त 1877ला शेतसारा आणि न्याय ही खाती इथं प्रांतांकडे देण्यात आली, तशी वित्त, शेतसारा आणि न्याय. मोठे उत्पादन करणाऱ्या संस्थानिकांची त्यांनी करार केल्या. ब्रिटिश उत्पादनातील आयात कर सगळे त्यांनी काढून टाकलेत. ओके, उरले सोरलेले सगळे जे आयात कर होते. आता आयात कर म्हणजे काय, समजा ब्रिटनवरून भारतामध्ये एक वस्तू आली 100 रुपयांना, जर आयात कर शक्यतो 40% असतो ऑन एन ॲव्हरेज पहिल्यापासूनच, मग ते 100ची वस्तू 140ला भारतात विकायची, तर काय करावं लागेल, की ती वस्तू महाग झाल्यामुळे भारतीय घेणार नाहीत. मात्र याने केलं काय, ते उरले सोरलेले सगळे आयात कर काढून टाकले व 100ची वस्तू आता 100लाच विकायची, जेणेकरून भारतात बनलेल्या वस्तूंऐवजी ब्रिटिश वस्तू जास्त खपल्या जातील आणि म्हणून मग आयात कर. मग पुढं काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नेहमीची मागणी तीच असते की आयात कर काढून टाका. मग त्याचं अफगाणिस्तानचं मिशन होतं ते ब्रिटिश राजा राणीलाही जरा जड गेलं आहे. हकनाक भारतीय तरुण तिथं मारले गेले बिचारे आणि म्हणून मग आरडाओरडा चालू झाला आहे. मग पुढे की त्याची हकालपट्टी केली आहे आणि कोण आला, तर मग लॉर्ड रिपन आला आहे. याला रिपन द गुड असं म्हणलं, लिटन द बॅड. ओके, सो सुरुवातीला लिटन आलता आणि नंतर रिपन. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात म्हणून आपल्याला अल्फाबेटिकल लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला लिटन आणि नंतर मग रिपन आला आहे. रिपन द गुड हा भारत सुधारण्याचं एक मिशन घेऊन आला होता. त्याने पुढे केलं काय, ब्रिटनमध्ये 1880ला इथं लिबरल पक्षाला मोठं यश मिळालं आहे. पंतप्रधान ग्लॅडस्टोन म्हणून होता भारतमंत्री, नंतर लॉर्ड हार्डिंग्टन म्हणून इथं पुढे आला. ओके, तो रिपनचे पुस्तक होते द ड्युटी ऑफ अ एज. यामध्ये तो असं म्हणतोय की मला लोकशाहीचं गुणगान गायचं आहे. मग लोकशाही अत्यंत चांगली आहे, त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना विचारात घेऊन निर्णय घेतले जातात असं तो वारंवार सांगतोय तसं. ओके, लेटन हा आला आहे. रिपनने प्रशासनाचं भारतीयकरण केलं, म्हणजेच काय तर भारतीय लोकांना मोठमोठ्या नोकऱ्या देण्यास सुरुवात केलेली आहे तशी. ओके, म्हणून मग रिपन द गुड हा तर चांगला आहे. भारतीय वृत्तपत्रे कायदा आणि आर्म्स ॲक्ट त्यांनी रद्द करून टाकल्या. रद्द म्हणजे डायरेक्टली रद्द नाही केले, त्यातील जी जाचक कलमे होती ती काढून टाकली आहेत. याच्याच काळात पहिला फॅक्टरी ॲक्ट आला आहे. त्यामध्ये स्त्रिया आणि बालकामगार यांचं वय आणि त्यासोबतच त्यांची कामाची तास यामध्ये काही सवलती दिल्यात. 100पेक्षा जास्त कामगार म्हणजे थोडक्यात मोठे उद्योग मानले जात. 100पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांसाठी 7पेक्षा कमी वयाचे मजूर नको असं त्यांचं म्हणणं होतं. 7 ते 12 वर्षाच्या मुलांना 9 तासांचं काम दिलं जाईल. अफगाण युद्धाचा शेवट रिपनच्या काळात झाला तसं अफगाण युद्धाचा शेवट. आर्थिक विकेंद्रीकरण 18 मे 1982 रोजी आलं आहे. यामध्ये हे आर्थिक विकेंद्रीकरण पूर्वी मेयोच्या काळात चालू झालं, तर याने ॲपेक्स गाठला आहे थोडक्यात. सो प्रांताची आर्थिक जबाबदारी वाढवण्यासाठी उत्पादनाची साधने 3 भागात वाटलेली आहेत तशी. ओके, मग ती कोणती, केंद्र काय तर मीठ, जकात कर आणि अफू हे 3 केंद्राकडे देण्यात आले. ओके,
की आज जसं केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची असे जे आहेत समजा ते. प्रांतिक काय दिलं, शिक्षण आणि आरोग्य दिलं. समवर्तीमध्ये काय दिलं तर शेती आणि जंगल. ओके, खूप काही विचारलं जाण्यासारखं नाही. मात्र आजच्या ज्या वेगळ्या युनियन लिस्ट, ओके, कन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट ज्या वेगळ्या आहेत समजा, तर त्या संबंधित या घडामोडी येऊ शकतात. याच्याच काळात शिक्षणाशी संबंधित हंटर समिती आली आणि ज्योतिराव, त्यासोबतच मग पंडित ज्योतिबा फुले जे आहेत आपले आदरणीय ज्योतिबा फुले, त्यासोबतच मग पंडिता रमाबाई या वेगवेगळ्या लोकांनी तिथं साक्ष दिलेली आहे तसे. ओके, सो ती ही प्रक्रिया पुढे आली. म्हैसूर राज्याची याच्या काळात पुनर्स्थापना झालेली आहे. ओके, म्हैसूर राज्य खूप काही महत्त्वाचं नाही. मग पंजाब आणि अहमदाबाद विद्यापीठांची निर्मिती झाली आहे. पंजाब आणि अहमदाबाद विद्यापीठांची निर्मिती. पुढं IIT रुड़की जे आहे समजा, इथं ठराव आला आहे की इथं भारतीय विद्यार्थी देखील प्रवेशास पात्र झाले. तसं आहे जे आज भारतातील नंबर 1 कॉलेज मानलं जातं IIT रुड़की. एल्बर्ट बिल आलं आहे 2 फेब्रुवारी 1883 रोजी, की बिलाचा हेतू होता भारतीय न्यायाधीशांना भारतातील ब्रिटिश न्यायाधीशांच्या पातळीवरती आणण्याचं. की काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस आपण याची चर्चा केलेली होती की समजा एखादा गोऱ्या व्यक्तीने काही गुन्हा केला तर त्याला पूर्वी गोरा व्यक्तीच न्याय देई. मग हा म्हणलं की व्हॉट इज द लॉजिक, की एखादा काळा न्यायाधीश किंवा भारतीय न्यायाधीश का न्याय देऊ शकत नाही. ब्रिटिश लोक भारतीयांना काय म्हणत तर काळे असं म्हणत. मग याचं असं म्हणणं होतं की इक्वॅलिटी असावी. मग समजा जर महादेव गोविंद रानडे कधी बसवले न्यायाधीश म्हणून, की मग त्यांना ते लोक काय म्हणतात की काळे न्यायाधीश असं म्हणत समजा, किंवा भारतीय न्यायाधीश. मग जर कधी रानडे तिथं बसवले, ते काय करतील, IPCचं कलम पाहतील, काय केलं आहे ह्या ब्रिटिश व्यक्तीने खून केला. एखाद्याने चांगला चहा बनवला नाही मारून टाकत, जेवण बनवलं आहे मारून टाकत. मग ते ताबडतोब पन्ने पलटून पाहणार, पन्ने पलटून पाहतोय तर काय तर त्याने खून केला आहे. खून केलं तर काय डायरेक्टली फाशी. तर असं केलं असतं तर एका महिन्यात सगळे भारत स्वतंत्र झाला असता आणि भारतीय न्यायाधीशांनी सगळ्या गोऱ्यांना फाशीवरती चढवलं असतं. कारण किरकोळ कारणासाठी भारतीयांना कसंही मारून टाकत. मग रानडे ओके यांच्यासारखे जर न्यायाधीश बसवले तर अडचण निर्माण होईल. म्हणून हे काय म्हणाले, गोऱ्या व्यक्तीला फक्त गोऱ्या न्यायाधीशानेच न्याय द्यावा. मात्र मग याने पुढील सोल्युशन काढलं, ते म्हणजे कोणतं तर ज्युरी नावाची व्यवस्था. याच्यामध्ये बेंच असेल की टोटल 15 सदस्यांचं बेंच असेल. मग याच्यामध्ये की पुढं 8 गोरे असतील कंपल्सरीली आणि 7 काळे असतील समजा, किंवा मग भारतीय असतील समजा. ओके, आता हे ब्रिटिश लोक शब्द वापरतात, वेगळ्या पुस्तकात ते वापरलेत. ओके, सो भारतीय असतील. तर अशा पद्धतीने की मग याच्यावरती भारतभरातील सगळे गोरे लोक एकत्र आले आणि त्यांनी बहिष्कार टाकला की तो आमच्याशी बोलू नको. हे नाही, आता बहिष्कार टाकणं हे भारतीय सनातन्यांचं वैशिष्ट्य. मात्र याने काय केलं आहे की तो म्हणलं की माझं मिशनच फेल केलं आणि त्या कारणास्तव तो बाहेर पडला आहे पुढे. याच्यानंतर डफरीन आला आहे. या एल्बर्ट बिलाने भारतीयांचे डोळे उघडले. मग काँग्रेसच्या स्थापनेची 3 तत्कालिक कारणं होती. लॉर्ड लिटन याचे जुर्मी धोरण, लॉर्ड रिपन याच्या काळात घडलेलं एल्बर्ट बिल याची घटना समजा, त्यांनी सगळ्या भारतीयांना एकत्र आणलं. तसं सो तिसरे बर्मा युद्ध झालं आहे की ते झाल्यानंतर बर्माला ब्रिटिश मुलखात सामील केला आहे. डफरीनच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. मग डफरीनने काय केलं आहे की मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी आहे, मोजके काही शिकलेले लोक एकत्र आलेत आणि मग ते खूप काही करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. त्याला सेफ्टी वॉल असंही म्हटलं आहे. बिपिन चंद्रा या इतिहासकारणी ज्यांनी जुनी NCERT लिहिली आहेत, तर ते बिपिन चंद्रांचं असं म्हणणं आहे की सेफ्टी वॉल थेअरी नाही तर ब्रिटिशांचा एक डावपेच आहे मोठा. शासकीय कर्मचाऱ्यांवर की त्याने काँग्रेसशी संबंध ठेवणाऱ्यांना बंदी घातलेली आहे तसे. ते ही प्रकरण आहे. सो दिस इज द डफरीन. ओके, पुढं याच्यानंतर लॉर्ड लॅन्सडाऊन आला. याच्या काळात पहिला फॅक्टरी ॲक्ट आला आहे. लॉर्ड लॅन्सडाऊन याच्या काळात पहिला फॅक्टरी ॲक्ट आला आहे. सिव्हिल सर्व्हिसेसचं त्याने पुढं विभाजनही केलं आहे. याच्या काळात साधारणतः इम्पेरियल, त्यानंतर प्रोव्हिन्शियल आणि त्यानंतर सबऑर्डिनेट, म्हणजे जसं UPSC MPSC आणि मग क्लास 2 क्लास 3 वेगळ्या पोस्ट आहेत समजा, स्टाफ सिलेक्शन आणि इतर. तर त्या पद्धतीने स्पेलिंग मिस्टेक झाली तर सो साधारणतः की केंद्रीय प्रांतिक आणि त्यानंतर मग क्लास 2 क्लास 3 असे जे पोस्ट आहेत ते त्याने. पुढे ड्युरॉन्ड आयोग महत्त्वाची बीट आहे कारण सध्या अफगाणिस्तानचा प्रश्न गाजतो आहे. तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामार्फत एक सर ड्युरॉन्ड म्हणून होता, त्याला त्याने बोलवलं आणि त्याने ह्याची सीमारेषा काढलेली आहे. तशी इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे साधारणतः 1892चं इंडियन काउन्सिल ॲक्ट आला, जे मवाळांनी असं म्हटलं की आमचं मोठं यश आहे. मात्र नंतर स्वतः तेच म्हणालेत की आमचं यश नसून अपयश आहे. पुढं लॉर्ड एल्गिन द्वितीय म्हणून आला आहे. याच्या काळात पुण्यात चाफेकर बंधूंनी कोणाची तर मग रँड या जुलमी अधिकाऱ्याची हत्या केली. याच्या काळात प्लेग प्रचंड फोफावला आणि म्हणून मग सुरुवातीला ॲमहर्स्ट आणि नंतर मग रँडची हत्या. 1896-97 भीषण दुष्काळ, लॉयल कमिशनची नेमणूक केली. दुष्काळावरती लॉयल कमिशन कोणाच्या काळात, लॉर्ड एल्गिन. मग हा प्रश्न विचारला जाण्यासारखा आहे कारण शेतीच्या संबंधित आहे. सो लॉर्ड एल्गिन सेकंड याच्या काळात मग संथाळांचा विद्रोह. पुढे गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झन आला आहे. त्याच्या काळात पोलीस कमिशन आयोग आला आहे. अँड्र्यू फ्रेझरच्या अध्यक्षतेखाली 1902 रोजी ही चळवळ वाढली चांगलीच तशी. कोणती तर पोलीस कमिशन, पोलीस सुधारणा आयोग, अँड्र्यू फ्रेझर
महत्त्वाची बीट आहे पोलीस कमिशन. ओके, अँड्रू फ्रेझरच्या नेतृत्वाखाली लॉर्ड कर्झनने हे आणलं आहे. त्याने 4थीत असतानाच निबंध लिहिला की मला पहिले भारताचा गव्हर्नर जनरल बनायचं आहे आणि नंतर की मला काय बनायचं आहे तर ब्रिटिश पंतप्रधान बनायचं. तर पहिलं स्वप्न त्याचं पूर्ण झालं आहे. या काळात जहालमतवाद चांगलाच वाढत होता. लाल बाल योगी अरविंद, एस.एन. बॅनर्जी हे सगळे वेगळे नेते चांगले जहाल झाले होते. मग त्यांचा काटा काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्याला पाठवलं. याने मग विद्यापीठ आयोगाची स्थापना केली. कोण आहे तर मग सर थॉमस रॅले आहे. त्यावर आधारित भारतीय विद्यापीठ कायदा काढला आहे 1904चा. त्यानुसार विद्यापीठातील सरकारी नियंत्रणात त्यांनी भर टाकले. इथं मग दुष्काळ त्यावरती अँथनी मॅकडोनाल्ड याच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमण्यात आलेला आहे. ओके, लॉर्ड कर्झन. कृषी आणि सिंचन आयोग आणला आहे. मग कॉलिन स्कॉट मॅनक्रेफ याच्या अध्यक्षतेखाली हा नेमण्यात आला आहे. तसा कृषी खातं मोहम्मद तुघलकानंतर कृषीकडे सर्वाधिक लक्ष देणारा हाच राज्यकर्ता ठरला. तसा 1901 कृषी विकासासाठी इन्स्पेक्टर जनरल महानिरीक्षकाची त्यांनी नेमणूक केली. पुसा या ठिकाणी त्यांनी कृषी संशोधन केंद्र काढलं आहे. 1900ला पंजाब भूमी हस्तांतरण कायदा हा त्याच्या काळात करण्यात आला आहे. लँड टेनेसी ॲक्ट आणि तो सिमिलर आहे तसा. 1904ला सहकारी पतसंस्थांचा कायदा आला आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1912ला सहकारी कायदा कोल्हापूर संस्थानात पारित केला होता. ते आपण पाहिलं आहे. शेतकऱ्यांसाठी की खास करून शेतकऱ्यांना व्याजाने कर्ज मिळावे या संबंधित हा कायदा त्यांनी मांडलेला आहे तसा. पुढे यात वाणिज्य आणि उद्योग विभागाची निर्मिती झाली. त्यात डाक, टपाल, तारा यंत्र, खाणी, बंदरे. ओके, ही भारतात सर्वात जास्त लांबीचे रेल्वे रूट कर्झनच्या काळातच निर्माण झाले. तसं आहे. 1911चा इंडियन कॉयनेज अँड पेपर करन्सी ॲक्ट आणला आहे. त्यामध्ये भारतीय टंकन आणि पत्रमुद्रा अधिनियम यानुसार इंग्लंडचा पौंड भारतात अधिकृत करण्यात आला आहे. ओके, महत्त्वाची बीट आहे. 1905 रेल्वे बोर्डाची स्थापना झाली. त्यात ते सगळं प्रकरण आलं आहे. कलकत्ता महाविद्यालयीन कायदा इथं निर्माण झाला आहे. 1899 निवडून जाणाऱ्यांची संख्या कमी करून त्याने इंग्रज सदस्य या काळात वाढवलेत. ओके, तर ते याच्याशी संबंधित आहे. कलकत्ता. ओके, साधारणतः इथं KMC कलकत्ता म्युनिसिपल कॉर्पोरेशन. सो कलकत्ता महाविद्यालय कायद्यानुसार ओके तो आला आहे. आणि त्यानंतर मग कलकत्ता म्युनिसिपल कॉर्पोरेशन इथं त्याची काही बेंगॉली लोकांशी संघर्ष झालेत आणि मग त्यांनी घोषणा दिली की युनायटेड बेंगॉल इज अ पॉवर. मग तुम्हाला किती पॉवर मी डिवाईड करून टाकेल. बंगाली भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये त्यांनी उभी फूट पाडली. तशी कालाईल परिपत्रक म्हणून एक महत्त्वाचं आहे. जसं कनिंगहॅम सर्क्युलर आपण पूर्वी पाहिलं आहे तर मग तसं कालाईल परिपत्रक विरोधी संस्था कशासाठी होत्या तर की स्थापन केली. मग काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी होती तसे. ओके, मग प्राचीन स्मारक कायदा आणला की जो आर्किओलॉजिकल सर्व्हेशी संबंधित आहे. ASI. तिबेटमध्ये कर्नल यंग हजबंडच्या नेतृत्वामध्ये इथं शिष्टमंडळ आलं आहे. 1903 साली की कर्झन इराणी परिसरामध्ये तिथे केला होता आणि मग भारत आणि इराण याच्यातील वेगळे कॅरेक्टर त्याने स्टडी केले. तसं आहे. वायव्य सरहद्द धोरण आलं आहे. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हियन्स. ओके, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हियन्स. मग सीमा भागातील ब्रिटिश सैन्य काढले. लष्करी महत्त्वाची ठिकाणे जोडली आणि नवा वायव्य सरहद्द प्रांत त्याने निर्माण केला त्याचा. तीही प्रक्रिया आली. लष्करी सरसेनापती किचनर आणि कर्झन यांच्यात अधिकारांच्या कक्षेवरून वाद निर्माण झाला. पूर्वी वाद झाला होता आणि मग वारंवार वाद होत होते. तसं दोघेही खट्याळ होते, खोडकर होते, एकमेकांना पाण्यात पाहणार होते. 1901ला रॉयल इंडियन नेव्हीची स्थापना झालेली आहे तशी. ओके, इम्पेरियल कॅडेट कोडची पुढे स्थापना झाली आणि याच्याच काळात बेंगॉलची फाळणी तर केली मात्र ते करू शकले नाही कारण कर्झन किचनर कॉन्ट्रोवर्सीमध्ये त्यांनी वैतागून राजीनामा दिला. त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही पूर्वी 2 वेळेस सरसेनापती किचनरचं ऐकलं, यावेळेस माझं आहे का. जसं लहान मुलं म्हणतात की 2दा त्याचा ऐकला तर माझं आहे का. मग ब्रिटिश राजा म्हणलं की हे काय लॉजिक आहे, मूर्ख झालं काय की प्रत्येक वेळेस तो बरोबर आहे आणि तो चुकीचा ठरतो आहे. मग राजीनामा देतो म्हणलं की ते राजीनामा ताबडतोब एंड करून टाकला तसा की मग त्याची कारकीर्दच संपली आहे. ती कारकीर्द संपल्यानंतर टिळकांनी अगर लिहिलेला की 12 संकल्पांचे 12 वाजले. ओके, पुढे लॉर्ड मिंटो सेकंड म्हणून आणला होता की त्याने बंगाल विभाजनाचा विरोध आणि स्वदेशी आंदोलन ओके की या काळात चांगलंच तापलेलं होतं. काँग्रेसचं विभाजन झाले, काँग्रेसची फूट. मग प्रश्न विचारला जाण्यासारखा आहे की लॉर्ड मिंटो द्वितीय मोर्ले मिंटोवाला. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना की नवाब सादिमुल्ला खान ओके आणि सामंतः आगा खान या वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी केली आहे. मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 की विषाची पेरणी केली. बंगालची फाळणी म्हणजेच भारताची फाळणी असं वेगळे लोक म्हणत होते. मग ती कर्झनच्या काळात आणि पुढं मग ब्रिटिशांनी तो पॅटर्न आणला आहे. वृत्तपत्र अधिनियम आणला 1908ला, त्यातील काही कलमा ओके. सो इथे मग आता मोर्ले आणि मिंटो. जॉन मोर्ले हा भारत मंत्री होता ब्रिटनमधून कारभार पायी, तर हा भारतात असेल. पुढील टप्प्यामध्ये आला लॉर्ड हार्डिंग्ज ओके याने बंगालची फाळणी रद्द केली. घोषणा कोणी केली तर इंग्लंडचा राजा होता 5th जॉर्ज, पंचम जॉर्ज यांनी सांगितलं
आणि एका पद्धतीने त्याने 2 पावलं मागे आला आहे. राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आले 1911ला. हिंदू महासभेची स्थापना झाली. इथं कोण आलं तर मग पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली तसे. मग गदर पार्टी की यांनी गदर उठाव केला 1914-15च्या दरम्यान, मात्र तो उठाव फसला, जे आपण क्रांतिकारी चळवळीमध्ये चर्चा केली आहे. किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरीचा राज्याभिषेक दरबार दिल्लीला भरवला आहे तसा. ओके, त्या कारणास्तव त्याच्यावर टीका झाली. पुढे आला गव्हर्नर चेम्सफोर्ड की व्हाईसरॉय. काँग्रेसचं लखनौ अधिवेशन, त्यामध्ये समझोता झाला आहे. जहाल आणि मवाळ एकत्र आले. त्यासोबतच की हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील फूट या काळात बुजवण्यात आली आहे. 1919ला मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा आला आहे. 1919ला जालियनवाला बाग घडला आहे की डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांच्या अटकेच्या निषेधार्थ, आणि ही डॉक्टर शेरमूड नावाच्या ज्या ख्रिश्चन मिशनरी बाई होत्या त्यांच्या सहकार्यानं झाली मारहाण. त्यावरून जनरल मायकल ओडवायर हा जो होता समजा, तर त्याने मोठा धुमाकूळ घातला आहे. जनरल डायरने गोळीबार केला आहे. असहकार खिलाफत चळवळीच्या काळात झाली. पुणे या ठिकाणी महिला विद्यापीठ निर्माण झालं 1916ला. ओके, सो हे दोघं जण मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड, त्यांना कलेक्टिव्हली मॉन्टफोर्ड असं म्हटलं जाईल. बिहारचे गव्हर्नर म्हणून SP सिन्हा आलेत, गव्हर्नरपदी जाणारे पहिले भारतीय. शिक्षण सुधारणा आयोग आला आहे, ज्याला आपण सॅडलर आयोग असे म्हणतो आहे. गांधी भारतात आलेत 1916 साबरमती आश्रम. पूर्वी तिकडं टॉलस्टॉय फार्मानंतर फिनिक्स फार्म होतं, नंतर मग इथं साबरमती. सुरुवातीला अहमदाबादला होतं, नंतर मग ते थोडं जास्तच गजबज असल्यामुळे मग साबरमती नदी किनारीच इकडे थोडे मागे आले तसे आउट ऑफ सिटी. पुढे चंपारणने केला आहे सत्याग्रह. अहमदाबाद सत्याग्रह झाला आहे. पुढं मग खेडा. ओके, 1918 इंडियन लिबरल फेडरेशनची स्थापना झाली. मग गांधी युगात मवाळांना लिबरल असं म्हटलं गेलं आहे, याची आपण चर्चा केलेली आहे तशी. पुढील टप्प्यात आला आहे गव्हर्नर जनरल लॉर्ड रेडिंग. महत्त्वाची बीट आहे, अजून विचारून झालं नाही. याच्या काळात चौरी चौरा घटना घडली आहे रेडिंगच्या काळात. 1922ला काँग्रेस खिलाफत पक्ष आला. स्वराज पक्ष चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केला आहे. यांच्यामध्ये लाला लजपत राय देखील सामील झालेत. नंतर इथं मोपलांचा उठाव झाला आहे. नागपूरला RSSची स्थापना झाली, जी एक सांस्कृतिक संघटना होती, त्या काळात राजकीय संघटना नव्हती तशी. पुढं काकोरी ट्रेन, काकोरी कटखटला झाला आहे की समजा फासावरती जाणारी 4 क्रांतिकारक. पुढे स्वामी श्रद्धानंदांची हत्या झाली आणि यानंतर हिंदू मुस्लिम दंगे अजून भडकले. तर ICSची परीक्षा एकाच वेळी दिल्ली आणि लंडन या ठिकाणी घेण्याचा निर्णय झाला आहे. क्रिमिनल लॉच्या संबंधित इथं दुरुस्ती विधेयक झालेलं आहे. कापसावरील एक्साईज कर इथं त्यांनी काढून टाकला आहे. कापसावरील 1910चा प्रेस ॲक्ट आला आहे आणि 1919चा रौलेट ॲक्ट ओके जो होता, तर हे दोन्ही त्याने रद्द करून टाकले तसं. ओके, पुढील टप्पा आहे गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन की याच्या काळात सविनय कायदेभंगात चळवळ आणि गांधी आयर्विन झाला करार. सायमन कमिशन आलं आहे. पुढे हार्कोर्ट बटलर प्रश्न विचारून झाला UPSCने. बटलर समिती काय होती तर इंडियन स्टेट कमिशन होतं 1927चं की भारतातील पुढील राज्य कशी असावेत, समजा प्रांतांची किंवा राज्याची रचना कशी असावी त्या संबंधित होते. लॉर्ड आयर्विनची दीपावली घोषणा होती. मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या काळात कोणती होती तर दिवाळी होते. 2 शब्दांमध्ये फरक आहे. सुरुवातीला छोटा शब्द घ्यायचा आणि पुढे कोणता आला तर मग मोठा शब्द. सो 1916-17 दरम्यान दिवाळी घोषणा आणि पुढे दीपावली घोषणा. ओके, याच वेळी मग मिठाचा सत्याग्रह एक महत्त्वाची घोषणा आली आहे. लाहोर अधिवेशनामध्ये की पूर्ण स्वराज्य आणि स्वराज्याचा अर्थ इथं स्वातंत्र्य घेतला आहे की आपण नियतीशी करार केला आहे. लॉंग इयर्स हॅव अ ट्रस्ट विथ द डेस्टिनी असं नेहरूंनी भाषणाची सुरुवात केली, जी 47ला आपण पूर्ण केली आहे. सॉन्डर्सची हत्या झाली असेंब्ली हॉल दिल्ली की द लिजंड भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांनी ती केली आहे. लाहोर कटखटला आणि जतीन दासचा तुरुंगात उपोषणाने मृत्यू झाला आहे. त्यावेळेस लाहोरपासून बेंगॉलपर्यंत मृतदेह रेल्वे गाडीने पाठवला. मग त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी 5 लाख लोक या काळात मुंडन करून आले तसं वेगवेगळ्या ठिकाणी. ओके, 1930ला सविनय कायदेभंग चळवळ आली. पुढे मग प्रथम गोलमेज परिषद झालेली आहे तसे. पुढे लॉर्ड विलिंग्डन आला आहे 1931 ते 36च्या दरम्यान. इथं दुसरी गोलमेज परिषद आली आणि पुन्हा सविनय कायदेभंग चळवळ उभी राहिलेली आहे तशी. 1934ला की मग साधारणतः हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. गांधींचं असं म्हणणं होतं, मुद्दा मागे हा शब्द टाकला मात्र तो मागे घेतली नाही. गांधी म्हणले की ज्यांना चळवळ चालू ठेवायची त्यांनी चालू ठेवा. मग 1940च्या दरम्यान ज्यावेळेस व्यक्तिगत सत्याग्रह चळवळ चालू होती त्यावेळेस गांधींनी ती सेंड दिली की पटेल जाऊन वैतागले आणि ते म्हणले की आम्ही नेमकं कोणते गांधी खरे धरायचे, 1934चे की 1940चे की 1942चे. ओके, आणि म्हणून व्यक्तिगत सत्याग्रह चळवळ गांधींचं असं म्हणणं होतं की 1934ला मी चळवळच मागे घेतलेली नाही आहे, तर ही चळवळ मी पुनरुज्जीवित करतो असं त्यांचं म्हणणं होतं. पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड की जो मजूर पक्षाचा नेता होता, ही बीट विचारली जाण्यासारखी आहे की या लोकांनी भारताच्या स्वातंत्र्याला नेहमीच पाठिंबा दिला. तर कम्युनल अवॉर्डची घोषणा झाली. त्यावेळेस विरोधात्मक गांधींनी येरोडा या ठिकाणी उपोषण केले आणि पुणे करार झाला.
24 सप्टेंबर 1932. ओके. 1935चा भारत सरकार दिन मिळाला आहे. आज 2/3 राज्यघटना आपण तिथूनच घेतलेली आहे. 1935ला RBI आलेली आहे. सर हिल्टन यंग यांच्या समितींच्या अहवालानुसार ती आली आहे. भारतापासून बर्मा वेगळा केला 1935ला. काँग्रेस समाजवादी पार्टी 1934ला स्थापन झाली. आचार्य नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण ओके या दोघांनी स्थापन केले. पुढे 1942च्या लढ्यामध्ये मेन हिरो CSPचे जयप्रकाश नारायण हेच होते. महाराष्ट्रात साधारणतः अच्युतराव पटवर्धन आपण चर्चा केली. अखिल भारतीय किसान सभा 1936 रोजी स्थापन झालेली आहे. पुढं लॉर्ड लिनलिथगो म्हणून आला 1936 ते 44. 1937 साली अनेक प्रांतात मंत्रिमंडळ आलीत आणि 1939ला युद्धाच्या वेळेस राजीनामे दिले. तसं मग UPमध्ये या काळात गोविंद वल्लभ पंत म्हणून होते मुख्यमंत्री 1937च्या इलेक्शननुसार. महाराष्ट्रामध्ये बाळ गंगाधर खेळ म्हणून होते. ओके. त्यासोबतच मद्रासला चक्रवर्ती राजगोपालचारी म्हणून या काळात मुख्यमंत्री होते. मुस्लिम लीगचा लाहोर जाहीरनामा आला ओके 1940. मुस्लिम लीगचे लाहोर अधिवेशन आणि सामान्यतः इथं काय घडलं आहे तर मग द्विराष्ट्र सिद्धांत आला आहे. इथं ऑगस्ट घोषणा आली 1940ला आणि मग साधारणतः ही प्रक्रिया तशी. लिनलिथगो चर्चिल इंग्लंडचा पंतप्रधान म्हणून घोषित झाला आहे. तो हुजूर पक्षाचा नेता होता की जे स्वतःला मोठे समजत. सुभाषचंद्र बोस भारताबाहेर गेलेत आणि त्यांनी INA ची स्थापना केली की थोडक्यात मग स्थापना म्हणण्याऐवजी त्यांनी नेतृत्व केलं. तसं सिंगापूर या ठिकाणी लोकांनी त्यांना नेताजी पदवी दिली. तेथेच त्यांनी गांधींचा उल्लेख राष्ट्रपिता म्हणून केला तसा. मग क्रिप्स मिशननुसार डोमिनियन स्टेटस देण्याचं कार्य याच्याच काळात झालं. मात्र भारतीय म्हणले पूर्ण स्वातंत्र्य ओके डोमिनियन स्टेटस नको आहे. गांधी म्हणले तर बुडत्या बँकेत चेक आहे कारण क्रिप्स महोदयांनी पाकिस्तानचा उल्लेख केलेला नव्हता ओके म्हणून ती जिनांनी नाकारली. क्रिप्स महोदयांनी प्रत्येक भारतीय संस्थानाला स्वतंत्र होण्याचा अधिकार दिला. त्यातून खंड होणार होते भारताचे आणि हिंदू महासभेला होता अखंड भारत. मग त्यांनी ती नाकारलेली आहे. तशा चलेजाव चळवळीची या काळात घोषणा झाली. ऑगस्ट 1942 सकाळी 8 वाजता जवाहरलाल नेहरूंनी छोडो भारतचा ठराव मांडला क्विट इंडिया. मात्र मग जिनांनी घोषणा केली की जर फाळणी हा नियतीशी करार असेल ओके जर स्वातंत्र्य हा नियतीशी करार असेल तर फाळणी हा देखील नियतीशी करारच आहे. लीगचे कराची अधिवेशन झाले याच काळात. पुढं की साधारणतः 1942चा उठाव एवढा गाजला की मग ब्रिटिश म्हणले की आम्हाला 1857च्या उठावाची आठवण आली तशी. आणि मग अर्थातच तेवढं प्रकरण नक्कीच गाजलं आहे. इथं मग एका लष्करी अधिकाऱ्याच्या हातात सगळी सत्ता दिली तो म्हणजे मग लॉर्ड वेव्हेल याला या पदावरती आणलं. तसं मग वेव्हेलने भारतातील हिंसाचार आणि गांधींची जबाबदारी म्हणून प्रसिद्ध पुस्तकं दिलं 84 पानाचं. त्या कारणास्तव गांधी उपोषणाला बसलेत. तसं 21 दिवस उपोषण केलं. चक्रवर्ती राजगोपालद्वारे CR फॉर्म्युला इथं आला आहे. पुढं गांधीजींना बोलणी आली. गांधीजींना बोलल्यानंतर देसाई लियाकत करार झाला आहे. देसाई लियाकत करार तोही अमान्य झाला आहे. वेव्हेल योजना किंवा सिमला परिषद आणली तीही अमान्य झालेली आहे तशी. पुढं काय आलं तर मग कॅबिनेट मिशन आले तीही अमान्य झालेली आहे. कॅबिनेट मिशननंतर पुढं इलेक्शन्स झालेत तेही अमान्य म्हणजे एका पद्धतीने जिनांचा प्रभाव तिथं वाढला. आणि शेवटी मग काय तर मग सामान्यतः सगळ्याच धुमाकूळ घातला. तसा INAचा खटला 1946च्या दरम्यान आपण पाहिलं. दॅट वॉज द लास्ट नॉकआउट पंच की रॉयल इंडियन नेव्ही जी होती समजा की तेथील सैनिकांनी मुंबईतील बोट तलवार आणि कराचीतील बोट हिंदुस्तान हे सगळे 9 सैनिक बंडावरती संपावरती गेले. तसे मग त्यांच्यावरती बॉम्बिंग करण्यासाठी एअरफोर्स पाठवलं ते संपावर गेलं. लष्कर पाठवलं तेही संपावरती गेलं आहे ओके. मुंबईतून त्यांनी रणगाडी फिरवलेत. मात्र साधारणतः 246 वेगवेगळ्या गोऱ्या अधिकाऱ्यांचे खून पाडले तसे. सो नौदलाच्या उठावानंतर स्वातंत्र्य हा शब्द ब्रिटिशांनी पहिल्यांदा वापरला तसा. सो कॅबिनेट मिशन योजना काँग्रेस आणि लीगकडून स्वीकारली गेली आहे. मात्र मग पुढे नंतर लीगने ती काढून घेतली. मुस्लिमांचा प्रत्यक्ष कृती दिन खास करून मुस्लिमांचा नंतर मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्ट ओके 16, 17, 18 आणि 19 ऑगस्ट रोजी की डायरेक्ट ॲक्शन डे इथं झाला तसा. संविधान सभेची निवडणूक आणि पुढं अंतरिम सरकार याच्याच काळात स्थापन झाला. हा स्वतः अध्यक्ष होता. तर नंतर उपाध्यक्ष आणि पंतप्रधान कोण झाले तर जवाहरलाल नेहरू झालेत. ब्रिटिश पंतप्रधान ॲटलीची घोषणा होती की फेब्रुवारी 1947 रोजी सांगितलं की जून 1948 रोजी आम्ही भारत सोडू. मग शेवटच्या टप्प्यामध्ये कोण आले तर राणी व्हिक्टोरिया हिचे नातू जे पूर्वी जपानच्या मोहिमेवरती होते आणि जपानच्या मोहिमेतून ते वारंवार वाचले तसे बाल बच गए. जपानने हाराकिरी नावाची एक पद्धती आणली होती ज्यामध्ये ब्रिटिश आपला मारूनच टाकणार आहेत तर छोटी छोटी विमानं काढायची आणि जहाजं जी आहेत मोठी मोठी ती जहाजं डिस्ट्रॉय करायची की त्या जहाजावरती विमानं आदळायची चिमणीजवरती. मग लॉर्ड लुई माउंटबॅटन ओके 3 जून 1947 रोजी त्यांनी घोषणा केली. त्याला आपण रेडिओ योजना असंही म्हणतो आहे. त्यामध्ये की भारत आणि पाकिस्तान हे 2 वेगळे डोमेनियन असतील किंवा 2 राष्ट्र असतील. जे संस्थानिक आहेत त्यांनी भारतात जा पाकिस्तानात जा किंवा स्वतः स्वतंत्र जसं राहायचं तसं राहा म्हणून डोकेदुखी वाढवून ठेवली आहे.
मग ज्यात भारताचे विभाजन झाले 5 मार्च 1948 रोजी, की त्यांना रिप्लेस भारताचे चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी केलेलं आहे तसं. ओके. सो अशा पद्धतीने आपण सामान्यतः वेगळ्या व्हाईसरॉयचा जो प्रवास आहे 1858 ते सामान्यतः की 1947पर्यंत आपण पाहिला तसा. येणाऱ्या पुढील सेशनमध्ये आपण अजून वेगळ्या काही घडामोडी घेऊयात. त्यामध्ये खास करून शेतकऱ्यांचे उठाव असतील, त्यासोबतच अजून कोणते स्त्रियांचं की कार्य असेल, समजा वेगळ्या महिलांनी दिलं योगदान, आणि पुढे वेगळ्या घटनांचा आढावा घेऊयात तसा. ओके. थँक्यू. आपलं हे जे चॅनल आहे तर सामान्यतः की यूट्यूबलाही आपण आहोत. ओके. मग असेच वेगळे माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. सो हिस्ट्री बाय मंगेश तवले नावाने की आपलं यूट्यूबलाही चॅनल आहे, त्यासोबतच टेलिग्रामला देखील त्याच नावाने आणि आपला ॲप देखील आहे तसा. सो आपल्या मुलांना मी नेहमी सांगतो की कोणतंही पुस्तक वापरू नका. आपल्या नोट्स आणि लेक्चरमध्ये की जेवढं काय होतं तेवढंच करा, की त्याच्या बाहेर आत्तापर्यंत MPSC UPSC आणि कंबाईन त्याचा कोणताही प्रश्न कधी गेला नाही. आपण सगळं काही कव्हर करतो आहे, तर फक्त आणि फक्त तेवढंच करा हे पुन्हा सांगू शकतो तसं. ओके. सो थँक्यू.